पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेनं देशाला कांस्यपदक मिळवून दिलं. कोल्हापूरकरांसह संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानास्पद असलेलं हे यश मिळवल्यानंतर कोल्हापुरात आलेल्या स्वप्नीलचं आज उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं. छत्रपती ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत मिरवणुकीनं स्वागत केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दसरा चौकात स्वप्नीलचा विशेष गौरव करण्यात आला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वप्नीलला मानपत्र आणि चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. स्वप्नीलची आई अनिता कुसाळे, वडील सुरेश कुसाळे आणि प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी स्वप्नीलनं ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं यश गौरवास्पद असल्याचं सांगितलं. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी स्वप्नीलसारखं यश मिळवावं यासाठी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठीच विभागीय क्रीडा संकुलाला 30 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असं जाहीर केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विभागीय जे क्रीडा संकुल आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं असं आपण ठराव केलेला आहे. शासनानं तो नुकताच मंजूर केलेला आहे आणि जवळजवळ 30 कोटी रुपये या कामाला देण्याचं मान्य केलेलं आहे. मी स्वप्नील कुसाळे, तेजस्वी सावंत इथं उपस्थित आहे, या सगळ्यांनी माझा विनंती करेन की आता ऑलिम्पिक लेवलचं इथं शूटिंग रेंज करण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं. सर्व सुविधा हे महायुतीचं सरकार आपल्याला उपलब्ध करून दिली असा विश्वास आणि वचन मी या निमित्ताने देतो. सत्काराला उत्तर देताना पॅरिस ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळे यानं आपण कोल्हापूरकरांच्या या जंगी स्वागतानं भारावून गेल्याचं सांगत भविष्यात देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. शिवरायांसाठी मातीसाठी लढत जसं आम्ही पण आहे. आम्ही पण देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव किंवा कोल्हापूरचं नाव घडवू. आणि माझं स्वप्न अजून कंप्लीट झालं नाही आहे. हे एक आपण बोलू शकतो की एक पहिली स्टेज आहे. फक्त माझं स्वप्न आहे की देशासाठी गोल्ड मेडल घेऊन येणं ऑलिम्पिक्समध्ये. आणि नक्की तुमचा सगळ्यांचा साथ, तुमचा सगळ्यांचा जो पाठिंबा आहे तो नक्की घेऊन मी, आणि देवीची कृपा आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं तुमचा माझ्या पाठीचा हात आहे आणि ते घेऊन मी माझं पुढचं जे आहे जर्नी माझी त्याच्यावरती चांगलं प्रॅक्टिस करून, फोकस करून देशासाठी मेडल घेईन हीच माझी एक इच्छा आहे. या सन्मान सोहळ्याला खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत असगावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.